चला 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 हो मागे हो चला चला इथं साहेब 3-4 फूट पाणी काहीच दिसत संजय तिथून आलेलं पूर्ण शेतातलं पाणी साहेब अतिवृष्टी बरोबर पूर्ण शेताचं नुकसान आहे त्याच्या पाणी थोडं थोडं मागसारखं ना आणि ऐकणार सर तेच देऊ थोडं पाणी थोडं येऊ द्या खाली सर 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 मामा समोर बघा हो साडीसाहेब लक्ष्मण यार तुम्ही सरकार यार भैया आम्हाला सरकारनं 15 दिवस झाले पूर्ण पाणी पाणी सगळं काही नाही मक्का घेणे मक्का पण घेणे मक्का सोडून गेले पुढे 80% नाही ज्याचं नुकसान झालं ते सगळं नुकसान घ्या मी तुम्हाला सांगतो मंत्री पण सांगतो तुमच्या तालुक्यात आपण आलो तुमच्या सर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहे. कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणारा शेतकरी खूप आता अडचणीत आहे. अजिबात कार्य कोणी हे करू नका तरी काळजी घ्या. अजिबात स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या. सगळ्यांना स्टाफ जाऊन तिथं जाऊन करा. फिरून नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे. फिरून नसं उपयोग नाही. विहीर गेले सगळे घ्या. पंचनाम्यामध्ये जे काही नुकसान झाले
ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळे त्याला हे करू नका त्यात. ठीक आहे, प्राणसाहेब तुमची बोलणी प्राणसाहेब बोल आणि सगळं फळबागा नुकसान झालंय लय नुकसान झालं. तुम्हाला मी सांगतो मी कृषी मंत्री तुमच्या सगळ्यांच्या समोर आले मी तर आलोय तुझं समजा इथं आमदार साहेब आहे तिथं इथं आहे सगळे. आता एक मिनिट ऐक, तुझं जिथं नुकसान झालंय रस्ता असो अगर नसो तुझ्या शेतीचा जिथं नुकसान 100% तिथं जर नुकसान झालं असेल सर तुम्ही आज ऐका, सर आले म्हणून आज सगळे 9:30 ताजी नाही, कोणी येत नाही सर, कोणी आज शासकीय अधिकारी आले म्हणून शासकीय अधिकारी कोण येत नाही, विचारित नाही शेतकऱ्याला. ऐका ना, कोणी विचारलं शेतकऱ्याला? पाणी नाही का? घूम घ्या ना समोर कोणाची आता ठेवायचे. लुटू नका रे. कोण मॅडम कलेक्टर? तुम्ही येशील बसता लोक करते त्रास होतो. बरोबर आहे, सगळी चूक कलेक्टरची पत्र बोलत नाही म्हणजे पाणी करून म्हणजे चला ना चला ना साहेब 2-3 हजार रुपये मदत देऊ नका बरं का साहेब, उत्पन्नची मदत देऊ नका आम्हाला. 50,000 रुपये हेक्टरला मदत द्या. शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे. सोन्याची अरे घूम घ्या ना समोर आहे ना तू गर्दी देऊ राहिले कशाला देऊ राहिले का आयर देऊ लागले का म्हणताय.
सोन्याची भूम समोर ठेव. आम्हाला वावर दाखवू द्या ना. रस्ता करा ना, रस्ता करा ना. चला 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 चला. या मक्काच्या बाजूला जायचं आपल्याला खरडून गेलेले भाऊ. इंदानी साहेब योगेश चल समोर. हो हो चला रे लाईन वाले समोर चला जरा पटापट. सगळे भूम ते लेपल पडा आपलं लक्षात ठेव. सोनाची भूम भूम लावणार रे सोनाची. योगेश भूम काहीच नाही. मागे घेतो हो आहे कोण आहे सोबत कोण आहे? हो आहे आवाज check कर ना. तुम्ही हेच सांगतो आम्ही आलो नाही आता तुम्ही कशामध्ये एक मिनिट नुकसान भरपाईची आपण सगळे घेतो अजिबात काळजी करू नका. आता ऐका ना आम्ही ह्यासाठीच आलो या काय एका ठिकाणी गेलो काय आणि एक मिनिट एका ठिकाणी गेलो काय 10 ठिकाणी गेलो काय रानात गेलो काय नाही गेलो काय इथं आल्यानंतर सगळी यंत्रणा इथं आपोआप आम्ही सगळी कामाला लावतो. जे कोण चुकलं असेल तुम्हाला मी एवढं सांगतो की तुमच्या गावातला तुमच्या तालुक्यातला 1 गुंठ्याचा पण पंचनामा राहणार नाही हे तुम्हाला सगळ्याला सांगतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला मी सांगतो. त्यामुळे तुमचं नुकसान भरपाई आमचं पशुधन वाहून जरी तुमचं एखादं मेंढर गुरं काय वाहून गेले असेल कुणाच्या घरात पाणी गेलं असेल कुणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा कुठं कुणाचे की त्याचं ती वाहून गेल्यावरती तर ते पत्र कलेक्टर हे सांगतो. इथं प्राण आमच्या बरोबर आहेत. प्राणसाहेब मी तुम्हाला सांगतो 1 गुंठ्यात सुद्धा हे राहणार नाही आणि इंडिव्हिज्युअल आहे का सगळ्याचे पंचनामे तुम्ही अजिबात काळजी कोणाच्या शेतात गेलो काय न गेलो काय इथं बसून मॅडमनी काय सांगितलं तर फळबागाचा पंचनामा करू नये असं क्लिअर सांगितलेलं आहे. एसडीएम बरोबर आहे सर आमदार साहेबांना वारंवार मॅडम फोन केलेला आहे. पण सर ऐका ना हे पहा तुम्ही नुसतं ग्रामसेवक सोनाची ती भूम निश्चित प्रकारे ऐका ना तुम्ही काळजी करू नका. निश्चित प्रकारे आज इथं मी आलेलो इथं आलो म्हणजे अख्ख्या तुमच्या तालुक्यामध्ये सगळी यंत्रणा कामाला इथं उभं राहिलो म्हणजे सगळ्या तालुक्यात आपण प्रत्येक शेतामध्ये जाऊन आपण फिरू शकणार नाही. इथं फिरलो तरी तुझ्या शेतात आल्यासारखे बारखे ते सांगताय का ना यंत्रणा विचारित बी नाही शेतकऱ्या त्यासाठी झालो ना मी त्यासाठी झालोय. त्यामुळं काय काळजी ऐका ना काळजी करू नका. आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे. राज्याबरोबरच आज आपल्या जिल्ह्याचं जिल्ह्याचं खरं तर या सप्टेंबर महिन्यामध्ये खरं तर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त पडला त्यामुळे नुकसान भरपाईचं काम अजून सुरू आहे. आता प्राथमिक आपण आकडे दिलेत परंतु लवकरच त्याचा अहवाल हा शासनाकडे आल्यानंतर पाठीमागे मे महिन्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस पडला मे जून मध्ये जिथं नुकसान भरपाई झाली काय त्या ठिकाणची नुकसान भरपाई आपण शासनाच्या वतीनं त्या शेतकऱ्यांच्या डीबीटी त्यांच्या खातीवर केलेली आणि अजूनही जे काय आता हे चालू पंचनामे ऑगस्ट सप्टेंबर पंचनामे जे आहेत ते पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर महसूल विभाग आणि आमचा कृषी विभाग मी त्यांना सांगतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा रोष असणं त्यात साहजिक आहे. शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका.
मी तुम्हाला सांगतो, मी कृषी मंत्री असून मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे तुमचं काय दुःख आहे, त्यात तुमची काय चूक नाही. तुमची व्यथा तुम्ही मांडताय. इथं खरं तर आमदार साहेब पण तो पण खूप चांगले आहेत, ते पण तुमच्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतो, जिल्ह्याचा किंवा ह्या जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालंय, मी आता 2 ठिकाणी केल्यानंतर तिथंही करणार आहे. मी तुमची ही यंत्रणा किती काम करते, त्यामध्ये काय त्यांचं काही हे आहे का, त्यासाठी आम्ही आलेलो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांची ज्याचं नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. फार खरं जे पट्टीपासून ऐका ना बाबा, ऐका ना बाबा, तुमची काही हे समजू शकतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे जे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्की 100% शासन तुमच्या बरोबर आहे. शेवटी शासन पण तुमच्या जीवावरती आहे आणि शेतकऱ्यांचा विचार करणारं शासन आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. निश्चित प्रकारे तुम्हाला सगळी मदत, जमीन जरी वाहून गेली असली, विहीर जरी बुजली असली किंवा बाकी जिथं ज्याचं ह्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, घराचं असू द्या, ह्याचं पडझडीचं असू द्या, ही सगळी नुकसान भरपाई दिली जाईल. हा मोबाईल साहेब, आपण रागाच्यापासून नुकसान झाले हे सांगितलं मी 5-5 फूट पाण्यात होत्या. मॅडमचा आदेश होता. सरकार मंत्री महोदय काय भैया 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 काय भाऊ तोपर्यंत काही नव्हतं. कोणी आतमध्ये उतरायला तयार नव्हतं. आमदार साहेबाशिवाय नागेश 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 काय गरज जालना जिल्ह्यात तुम्ही
माहिती घेतात 2 मिनिटं माहिती घ्या. लक्ष्मण सोळुंके या जिल्ह्यात आणि हे पुढे लक्ष्मण सोळुंके फेसबुकवर उचला म्हणा राजश्री मॅडम. साहेब आज तुम्ही जालना जिल्ह्याचा दौरा आहे. जालना जिल्ह्यात अक्षरशः काही भागांमध्ये सदृश्य पाऊस झालेला आहे. अंदाज आलेला आहे. राज्याची काय परिस्थिती आहे, जालन्याची काय माहिती तुम्ही घेता? जालन्याची मी माहिती जालना जिल्ह्याची घेतलेली. जालना जिल्ह्यामध्ये आज अखेर साधारणतः 2,54,000 हेक्टर एकरात जर विषय करायचा झाला तर 6,35,000 एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मागाशी ते हेक्टर 2,54,000 हेक्टरच्या ऐवजी मी तुम्हाला एकरात सांगतोय की 6,35,000 एकराचं नुकसान निस्ते एकराच्या प्राथमिकांवर जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि राज्याचा जर विचार करायचा झाला तर आज साधारणतः 80 लाख एकर एवढं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानी बरोबरच कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, कुणाच्या घराची पडझड झालेली आहे. काही ठिकाणी जमीन, आता आपण तिथे मगाशी त्या स्पॉटला बघितलं, काही ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे, काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेले आहे. त्यामुळे या माध्यमातून आज इथं मी फील्डवर आलेलो माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना, आज इथं शेतकरी बांधव येत आहेत. मी एका ठिकाणी गेलो काय आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये गेलो काय, एका ठिकाणी गेलो तरी प्रत्येकाचं शेत मी बघितल्यासारखं आहे. त्यामुळे इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत. या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा 1 एकराचा पंचनामा सुद्धा राहायला गेला नाही पाहिजे. आणि त्या सगळे शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार 6,35,000 एकराचं नुकसान हे खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचं झालेलं आहे. आणि हे जालना जिल्ह्यामध्येच आहे की इतर ठिकाणी मे, जून, जुलैमध्ये पाऊस पडला. जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जो पडला तो ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस तिथं या तालुक्यामध्ये पडलेला आहे. त्यामुळं आपल्या पंचनाम्याचं काम, नुकसान भरपाईचं सुरू आहे, ते काम लवकरात लवकर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल. ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की 10 दिवसात किंवा दीपावलीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्यांचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल. कुणी शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही, हे मी जालना जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना मी आश्वासित करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळेजण आज शेत बांधावरती आहेत. हे संपूर्ण प्रत्येक जण जिल्ह्याचे दौरे करतायत. आम्ही पण जिल्ह्यामध्ये दौरे करतोय. पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या पालकमंत्री, त्यांचं पण लक्ष आपल्या सगळ्यांवरती आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी मी एवढंच आश्वासित शेतकऱ्यांना कलेक्टर आहे तिथल्या त्यांच्यावरती या सगळ्या शेतकऱ्यांचा रोज होतोय, त्याच्याबद्दल 100% आज इथं पाहिल्यानंतर कलेक्टर मॅडम स्वतः आमदार साहेबच माझ्याशी बोलले. कलेक्टर मॅडमनी खरं तर थोडं समजून घेतलं पाहिजे. शेवटी शेतकरी काय, शेतकऱ्याचं दुःख काय असतं. एक तर शेतकरी गारपीट, दुष्काळ आणि आता अतिवृष्टी, एक तर शेतकरी अडचणीत आहे. या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. या शेतकऱ्याला बांधाव जाऊन त्याला कुठेतरी एक आधार दिला पाहिजे. शेवटी आयुष्यामध्ये बाकी सगळं देण्यापेक्षा आधार हा दिला पाहिजे. या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही धीर धरा, शासन तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे, कुणीही काळजी करू नका. 1 गुंठा सुद्धा तुमचं शेतीचं ज्याचं नुकसान झालंय त्यापासून भरपाई वाचून वंचित राहणार नाही. साहेब, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे 12,000 हेक्टरचं नुकसान झालं. मात्र फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रशासनाला, सरकारला त्याचा अहवाल मिळाला नाही. आणि काल जालना जिल्हा दुसऱ्या टप्प्यातल्या अनुदानापासून वंचित राहिलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर 10 ते 12 दिवस अहवाल धूळ खात पडेल होता, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. म्हणजे एका जिल्हाधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील जवळपास हजारो शेतकरी वंचित आहेत. या बाबतीमध्ये माहिती घेऊन अशा काळामध्ये कोण चुकीचं जर वागत असेल, कोण जर चुकीचं करत असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आज तुम्ही या परिसरात पाणी म्हणण्यापेक्षा आज जी मी आलोय तर शेतकऱ्याला एक आधार देण्यासाठी आलोय की जे शासनाची जी मदत आहे, शासनाची मदत देण्यासाठी आलेलो आहे. मला शासनाला आता तुम्हाला एवढं सांगतो की या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तो योग्य वेळेस निर्णय घेतील. पण आजची वेळ आहे की माझ्या जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याला काही ना काहीतरी त्याला मदत करायची, त्याला काही ना काहीतरी सहकार्य करायची, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आज आम्ही सगळेजण बाजूच्याच वाकवणी शिवारामध्ये जवळपास 5-5 किलोमीटर शेतात पाणी तुंबलेले. अद्यापपर्यंत कृषी विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी असेल, कोणती प्रकारची टीम, कुणी टीम असू द्या, मी आज इथं आलेलो आहे. आम्ही सगळे शासन तुमच्याकडे आलेलो आहे. मी तुम्हाला मगाही सांगितलं की आलं या जिल्ह्यामधलं कुठले 1 एकराचं जे अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालंय, शेतामध्ये पाणी आलंय, पडझड झाली, घरामध्ये पाणी
पाणी गेलंय, नुकसान झालंय, पशुधन वाहून गेलंय. ते कुठलंही एकही शिल्लक 1 गुंठ्याचं शेतीचं क्षेत्र पण त्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. एक शासनाचा कृषी मंत्री म्हणून मी सांगतो. मदत दिवाळीच्या अगोदर मिळणार. पंचनामे संपल्यानंतर 10 दिवसाच्या आत किंवा दीपावलीच्या अगोदर कुठले हे ठेवणार नाही. दीपावलीच्या पाणी न झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळेल का? पीक विमा मिळेल का? पीक पाणीला ऐका ना, सर्व्हर डाऊन जरी असला तरी आपण मदत वाढवून दिलेली. अजूनही कोणाचं पीक पाणी राहिलं किंवा त्याचं जर राहिलं असेल तर अजूनही मदत वाढवून दिली जाईल. कुठलाही शेतकरी ही पीक पाणी पासून वंचित राहणार नाही. ही पीक पाणी चालत नाही. बरं साहेब, जास्तीत जास्त मदत शेतकरी एकर जमीन आहे साहेब. शेतकरी तुमच्याकडे केलं पाहिजे मॅडम. तुमच्या नावाने पत्रकार मीडियाचे लोक पण आणि पत्रकार पण तुमच्या नावाने हे करतात की तुम्ही पत्र आणि ज्याचं नुकसान झालं त्याला बक्षीस मिळालं पाहिजे. किती ते आता ह्या तालुक्यामध्ये आलं, ह्या गावामध्ये ते काय आमदार साहेब सांगत होते. लोक पण मला कुठलंच माहित नाही काय, पण कुणाचंही मॅडम मी तुम्हाला एवढं सांगतो की कुणाचाही 1 गुंठ्याचा पंचनामा शेतीचा अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालंय त्याचं राहिलं नाही पाहिजे. सगळ्याला मदत झाली पाहिजे. कुठलं पत्र वित्र तिथं फील्डवर गेल्यावर शेतकरी खूप आज अडचणीत आहे. शेतकरी खूप अडचणीत आहे म्हटलाच तर ते सगळे पंचनामे करा, सगळे पंचनामे करून घ्या. सर सगळं सांगा सर हे तुम्ही नका, तुम्ही करून घ्या, सगळं करतील दिवस. काळजी करू नका. आम्हाला धन्यवाद. हो सर, एक मिनिट. हिंदी सर, हिंदी सर हिंदी बाई हिंदी मंत्री साहेब हिंदी. चला चला हिंदी. हो 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 चला चला ना समोर. तुम्ही रेकॉर्ड करा, माझं लाईव्ह काय चाल हिंदीला. गौरव थांब, गौरव थांब. लावना पीटीआई चला बघ. पंचनामे का काम चालू है और अभी पंचनामे का हो जाने के बाद पीटीआई सपोर्ट करना वो शासन की तरफ से दी जाएंगी. थोड़ा दूर रखना चाहिए, कोई प्रॉब्लम नहीं. सब दीपावली के पहले सबको मदद राज्य में जाहिर करो, ऐसी मांग सीएम तो इसका फैसला लेंगे. ओके, थैंक यू सर. थैंक यू. संदीप, तुम्हारा काम का क्या है? ये अभी तुम्हारा काम का है कि हिंदी? हिंदी है ना.